श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचे आपल्या स्वामी शक्ती या चॅनलवरती. उगाची भीतोसी भय हे पळू दे, जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे. जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा, नको घाबरू तू असे बाळ त्यांचा. खरा होई जागा श्रद्धेसहित, कसा होसी त्या विण तू स्वामी भक्त. आठव कितीदा दिली त्यांनीच साथ, नको डगमगू स्वामी देतील हात. या प्रत्येक शब्दाची प्रचिती देणारा, या प्रत्येक वाक्याची अनुभूती देणारा माझ्या आयुष्यात घडलेला हा सर्वात मोठा स्वामी अनुभव, जो आज या व्हिडिओमध्ये मी सगळ्यांना सांगणार आहे. गेले कितीतरी दिवस असंख्य स्वामी भक्त म्हणतात, ताई अनुभव सांगत नाहीस, तुझे अनुभव आता येत नाहीत. बघा, काय माहिती त्यामुळे असेल, पण स्वामींनी एक खूप मोठा अनुभव मला दिला आणि तोच अनुभव, तीच प्रचिती आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. स्वामी म्हणतात, सगळ्यांनाच माहिती आहे की स्वामी म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे वाक्य साक्षात खरं करणारा, या वाक्याची मला अनुभूती देणारा हा माझा अनुभव, जो आज सगळ्या स्वामी भक्तांपर्यंत मला पोहोचवायचा आहे. बघा, शनिवार आणि रविवार हे 2 दिवस, म्हणजे आत्ताचाच हा शनिवार आणि रविवार, 2 दिवस पाऊस भरपूर सुरू होता, अजूनही सुरू आहे. 2 दिवसात पाऊस जरा जास्तच होता. ती हवा किंवा ते ढग, खरं तर मी त्या सगळ्या गोष्टींना खूप घाबरते, मनात थोडीशी भीती, त्यामुळे घराच्या बाहेर न पडणं, न जाणं असंच. पण तरीही या 2 दिवसांमध्ये सतत मला अडथळे दिसत होते. बऱ्याच वेळा एखादं मोठं संकट येणार असेल, काहीतरी घडणार असेल, की आपल्याला आतून मनातून कुठेतरी काहीतरी वाटतं. तसंच माझं सुद्धा सुरू होतं. मनातून कुठेतरी काहीतरी वाटत होतं, काहीतरी घडणार असं मनामध्ये सतत होतं. आता हे कशामुळे, तर काही अपशकुन पण भेटत होते. चालताना ठेचच लागणे, थोडंसं बाहेर पडल्यानंतर त्या कुत्र्यांचा रडण्याचा आवाजच येणे, घरामध्ये घुबड्यासारखा मोठा पक्षी येणे, म्हणजे सतत हे अपशकुन मला दिसत होते. त्यामधून असं कुठेतरी वाटत होतं मनात, काहीतरी वाईट घडणार, काहीतरी विचित्र घडणार, कुठेतरी मन घाबरून होतं. बरोबर शनिवार गेला, रविवार गेला. रविवारची रात्र जेवण झालं. जसं आपण जेवण झाल्यानंतर नेहमीच्या रुटीने झोपतो, तसं माझी पण झोपण्याची तयारी वगैरे सुरू झाली. खरं तर मी दुपारी कधीच झोपत नाही. सकाळी उठल्यानंतर डायरेक्ट रात्रीच झोपणं असतं, त्यामुळे मग शक्यतो रात्री झोप चांगली लागते. त्या पद्धतीने सगळं माझं आवरलं. रोज मला 12-1 वाजता मी झोपायला बेडवरती पडले. पण त्या रविवारी मला झोप लागत नव्हती. का माहिती नाही, पण मध्ये डोकंच दुखणं असेल, म्हणजे पाठच दुखणं असेल, सतत काहीतरी दुखणं येत होतं, मनात अनेक विचार येत होते, त्यामुळे झोप लागत नव्हती. पहाट झाली, 4 वाजले. बघते मोबाईलमध्ये सकाळ झाली आहे का, तर 4 वाजले होते आणि ती जी झोप आहे, ती झोप अजूनही अजिबात कुठेच दिसत नव्हती, किंवा म्हणजे डोळ्यावरती झोपच नव्हती. पण 4-4:30 वाजले. डोळे बंद केले, स्वामींचं थोडंसं नामस्मरण केलं आणि तुम्हाला सांगते, त्या दरम्यान मला एक 10-15 मिनिटाची झोप लागली. ती झोप मात्र अत्यंत गाढ झोप होती आणि त्या झोपेत मला एक स्वप्न पडलं. आता हे जे स्वप्न पडलं, त्या स्वप्नात मला साक्षात महाराज दिसत होते. स्वामी महाराज, दत्त महाराज दिसत होते. श्री स्वामी समर्थ महाराज माझ्या हातात एक ग्रंथ मला देत होते. तो ग्रंथ होता गुरुचरित्र. आपण जे गुरुचरित्र पारायण करतो, तो ग्रंथ महाराजांनी माझ्या हातामध्ये दिला आणि महाराज मला म्हणाले, याचं पारायण कर. बस एक 5 मिनिटाचं ते स्वप्न असेल आणि मग महाराज अदृश्य झाले, माझ्यासमोरून निघून गेले. काही वेळात डोळे उघडले, जसं आपल्याला स्वप्न आठवतं तसं मला स्वप्न आठवलं. म्हटलं, छान आहे, आज महाराज स्वप्नात आले, दर्शन दिलं. कधीपासून माझं चाललेलं की गुरुचरित्र करायचं. आत्ता मी नवीन घरामध्ये आलेली आहे, त्यामुळे इथे आपलं पारायण व्हावं अशी माझी खूप इच्छा होती. योग येत नव्हता, किंवा मध्ये मध्ये काहीतरी अडथळे यायचे आणि ते पारायण राहून जायचं माझं. आत्ता तरी ते करावं असं माझ्या मनात खूप होतं. म्हटलं, मनात खूप आहे, मग महाराजांनी पण ते दृष्टांतात मला दाखवलं. बरोबर सकाळी उठत असताना खरं तर डोळे उघडत नव्हते, कारण रात्रभर झोपले नव्हते. डोळ्यावर बऱ्यापैकी झोप जशीच्या तशी होती. म्हणजे त्या सुमारास उठण्याची इच्छा नव्हती, अंग जड पडलं होतं. पण तरी पण उठावं लागतं, कारण मुलांचे डबे असतात, सकाळची कामं असतात, सगळंच असतं. मग त्याप्रमाणे उठल्यानंतर मग अंघोळ असेल,
देवपूजा असेल, हे सगळं काही झालं आणि मग त्यानंतर स्वयंपाकघरामध्ये गेले. जेव्हा मी स्वयंपाकघरामध्ये गेले तेव्हा एका बाजूने छान चपातीचं पीठ जे असतं ते चपातीचं पीठ मळलं. खरं तर 2 दिवस मला सतत अडथळे आणि अडचणी येत होत्या. 2 दिवस मन कुठेतरी उदास होतं. पण त्या दिवशी सोमवारी मात्र मला कुठेतरी प्रसन्न वाटत होतं. छान चपातीचं पीठ एका बाजूला मळलं आणि म्हटलं आता दुसऱ्या बाजूने एक भाजी लावते. भाजी लावण्यासाठी म्हणून मी छान रात्री भिजत घातलेले वाटाणे होते ते स्वच्छ धुतले. नंतर आपण जसं भाजी बनवतो फोडणीला घालतो तशी मी भाजी कुकरमध्ये फोडणीला लावली. आता एका कुकरवरती मी भाजी लावली. म्हटलं जोपर्यंत याच्या एक 5-6 शिट्या येतात तोपर्यंत पटापट चपात्या बनवूयात. म्हणून तो कुकर जो आहे तो मी छान गॅसवरती ठेवून दिला, शेगडीवरती आपल्या ठेवून दिला आणि दुसऱ्या बाजूला चपात्यांचं पीठ मळून ठेवलं होतं. फक्त चपात्या लाटायच्या होत्या. आता कुकर म्हणजे जो किचन आहे त्या किचनवरती जी शेगडी आहे तिथे एका बाजूला कुकर आणि एका बाजूला तवा, ज्यावर आपण चपात्या बनवतो तो तवा. चपाती छान एक बनवली. आता ती चपाती मला तव्यावर टाकायची होती, म्हणजे चपाती मला तव्यावरती भाजायची होती. पण कुठेतरी त्या तव्याला मला थोडंसं तेल दिसलं आणि माझ्या मुलीला टिफिनला तेल लावलेल्या चपात्या आवडत नाहीत व लागत नाही. कुठेतरी तेल दिसलं म्हणून तो मी तवा असा उचलला. म्हटलं आता थोडासा वॉश करते, घासते आणि पुन्हा मग मी तो त्या गॅसवरती शेगडीवरती ठेवून देते. कुकर आपला म्हणजे गॅस चालू होता, कुकरला शिट्टी येतच होती आणि तो तवा जो आहे चपातीचा तो मी उचलला आणि बेसिंगमध्ये ठेवला. खरं तर माझं किचन खूप छोटं आहे. मी जेव्हा होम टूर करेल तेव्हा तुम्हाला दाखवेल. खूप छोटं आहे. मिनिमम 2 लोक तिथे म्हणजे फ्रीज आणि बाकीचं इतकं मटेरियल आहे की मिनिमम 2 लोक तिथे राहू शकतात. त्याच्या व्यतिरिक्त जागा नाही आहे. म्हणजे छोटं किचन. आता माझ्या घरी खूप मोठं किचन आहे पण इथे फ्लॅटमध्ये छोटंसंच आहे. तर मी तिथे एकटेच ॲडजस्ट होऊ शकते इतका तरी तिथे स्पेस आहे. फक्त तिथून तो तवा मी उचलला आणि एकदम बाजूला टच असणाऱ्या बेसिंगमध्ये तो तवा मी ठेवला. फक्त 1 सेकंदाचा फरक होता. तवा उचलला म्हणजे इतर वेळी मी तवा रात्रीच घासून ठेवते, सकाळी घासत नाही कारण रात्रीच माझं क्लीन केलेलं असतं. पण त्या दिवशी स्वामींची इच्छा, स्वामींची बुद्धी असेल की तो तवा मी फक्त उचलला आणि असा बेसिंगमध्ये ठेवला आणि तितक्यात कुकरचा मोठा ब्लास्ट झाला. हा ब्लास्ट इतका मोठा होता म्हणजे मी तरी आयुष्यामध्ये कधी ब्लास्ट किंवा असं काही बघितलेलं नव्हतं. पण तो मी बघितला जरी असता तरीही मला महिने लागले असते त्यातून सावरायला, पण स्वामींनी तो मला दाखवला सुद्धा नाही. कारण मी जेव्हा तो तवा उचलला आणि जेव्हा मी बेसिंगमध्ये तो ठेवायला गेली तेव्हा माझं तोंड बेसिंगकडे होतं आणि या बाजूला तो कुकर होता, या बाजूला ती गॅसची शेगडी होती आणि पूर्ण कुकर जो आहे तो फुटून पूर्ण सिलिंगला वगैरे टच होऊन पूर्ण घरभर तो पसरला. आता तुम्हाला सांगते, जिथे बेसिंगमध्ये मी उभी होते तिथून फक्त 1 इंचाचा म्हणजे ही 1 इंच बघा तर इतकाच फक्त फरक त्या कुकरमध्ये आणि माझ्यामध्ये होता. कुकरमध्ये ठेवलेली भाजी, कुकरमध्ये ठेवलेले वाटाणे पूर्ण घरभर पसरले. हॉलमध्ये गेले, पुन्हा माझी जी बेडरूम होती तिथपर्यंत गेले. जिथे बेसिंग एरिया आहे दुसरा त्या बेसिंग एरियामध्ये ते पसरले. पूर्ण जो फ्रीज आहे गॅसच्या समोरच पूर्ण फ्रीज माझा भरून गेला. वरती सिलिंगला पूर्ण ती भाजी पसरली. त्याच्यानंतर जेव्हा तो कुकरचा ब्लास्ट झाला तेव्हा त्याच्या बाजूला असणाऱ्या ज्या दुसऱ्या म्हणजे 3 यांची चूल आहे तर जे दुसऱ्या 2 चुली होत्या, ज्या दुसऱ्या 2 चुली होत्या त्याच्यामध्ये असतात बघा छोट्या शेगड्या असतात, तर त्यासुद्धा वरती उडाल्या आणि त्यासुद्धा बाजूला झाल्या. म्हणजे हा इतका मोठा ब्लास्ट होता. पण ज्या ठिकाणी मी उभी होते, जो ब्लास्ट झाला तिथून मी फक्त एवढ्याच अंतरावर उभी होते. तर त्या एवढ्या अंतरावरती तुम्हाला सांगते म्हणजे माझ्या अंगावर असेल, फेसवर असेल, केसांवर असेल, इकडे तर कुठे एक एवढं सुद्धा उडलं नाही. पण माझ्या कपड्यांना सुद्धा एवढासा डाग सुद्धा लागला नाही. ही खरं तर स्वामींची इच्छा असेल, ही स्वामींची कृपा माझ्या आयुष्यात होती की मला एवढं सुद्धा भाजलं नाही. त्यानंतर बिल्डिंगमधले आले बघायला. मिस्टर माझे उठले की काय झालं, खूप मोठा आवाज होता. सगळेच लोक बघायला वगैरे आले. त्यांनीही सांगितलं की तुला काहीच झालं नाही. सगळे शॉक होते, आश्चर्यचकित होते की तुला कसं काही झालं नाही. म्हटलं ही स्वामींची काहीतरी कृपा असेल. बघा जर तिथे मी ती चपाती लाटली असेल, त्याच तव्यावरती ती चपाती मी टाकली असती, तो ब्लास्ट पूर्ण माझ्या समोर आणि पूर्ण मी त्यामध्ये भाजून गेली असते किंवा अजून काय घडलं असतं माहीत नाही, पण पूर्ण मी भाजून गेले असते अगदीच समोर. पण ती स्वामींची बुद्धी काहीतरी होती, त्यामुळे तो तवा मी तिथून उचलला
तो तवा मी त्या बेसिंगमध्ये ठेवायला, म्हणजे बेसिंगमध्ये फक्त जस्ट असा ठेवला आणि तितक्या तिकडे हा मोठा ब्लास्ट झाला. आपण म्हणतो, पण जेव्हा आपण स्वामींचं करतो किंवा काहीतरी आपण सेवा करतो, मग त्याचं फळ स्वामी आपल्याला असं कुठेतरी देतात. आणि सगळे विशेष म्हणजे मी त्या कोपऱ्यात एकही एवढीशी भाजी उडाली नव्हती. ना माझ्या पायावर पडली, ना माझ्या पायाच्या खाली पडली, ना माझ्या अंगावर, म्हणजे माझ्या कपड्याने एवढासा सुद्धा डाग लागला नाही. तर हा खूप मोठा अनुभव. आता ते झालं. खरं तर ते सगळं पहिल्यांदाच मी बघितलं होतं किंवा पहिल्यांदाच मी असं काहीतरी एवढा मोठा सीन बघितलेला. थोडा वेळ मनात खूप भीती होती. म्हणजे बराच वेळ 1-2-4 तास मला त्यातून बाहेर पडता येत नव्हतं. पण त्यानंतर स्वामींसमोर बसले. मग एक हसू आलं मला, की नाही, जोपर्यंत स्वामी आपल्या पाठीशी आहेत, जोपर्यंत स्वामी आपल्या सोबत आहेत, तोपर्यंत कशालाच घाबरायचं नाही. स्वामी आहेत. ते झालं आणि मग त्याच्यानंतर बरेच अडचणी होत्या. पण काल म्हणजे गुरुवारपासून गुरुचरित्र पारायणाची सुरुवात केली. छान पारायणाला सुरुवात झाली आणि मग त्यानंतर कुठेतरी रिअलाईज झालं, की बरोबर रविवारी ते स्वप्न पडलं होतं. स्वामींनी गुरुचरित्र करायला सांगितलं होतं. भले सकाळी तो सीन झाला, एवढं मोठं संकट आलं होतं किंवा एवढं म्हणजे जे काही आहे ते विघ्न माझ्यासमोर होतं. पण स्वामींची इच्छा होती गुरुचरित्र करायचं आहे आणि त्यासाठी स्वामींनी मला सुखरूप ठेवलं. कदाचित अजून मला काही झालं असतं, जास्त कमी काही झालं असतं, तर मी ते पारायण केलं नसतं, म्हणजे घडलंच नसतं, त्या गोष्टी घडल्याच नसत्या. पण हे सगळं घडतं स्वामींच्या कृपेने, स्वामींच्या इच्छेने, सगळं स्वामींमुळे. पण हे खूप माझ्यासाठी मोठं होतं. आता स्वामींच्या इच्छेने, स्वामींच्या कृपेने पहिल्यांदा मी गुरुचरित्र पारायणाची सुरुवात केलेली आहे. आजचा हा माझा 2रा दिवस आहे. खरंच हा माझ्या आयुष्यातला खूप मोठा आणि एक अत्यंत आगळा वेगळा अनुभव आहे, की सगळं जीवावर आलं होतं, सगळं समोर आलं होतं. खूप मोठं संकट होतं, पण ते संकट किंवा जे काही होतं ते स्वामींनी टळून नेलं आणि मला मात्र स्वामींनी सुखरूप ठेवलं. खरंच स्वामींबद्दल जेवढं बोलावं तेवढं कमी आहे. स्वामींनी खूप अनुभव दिले, खूप वेगवेगळे अनुभव दिले. अगदी माझे अनुभव US किंवा म्हणजे अमेरिकेच्या पुढे पण पोचले. बरेच फोन येतात, ताई तुमचे हे अनुभव ऐकले, खरंच तुमच्यासोबत हे घडलं का, घडतं का? पण आज हा जो अनुभव स्वामींनी मला दिला किंवा जी अनुभूती मी डोळ्यांनी स्वामींची बघितली, ती मात्र खूपच वेगळी होती. की पूर्ण घरभर त्या कुकरचं पडलं होतं. पूर्ण घरभर तो कुकर जो आहे तो कुकर फिरला होता. अगदी त्याच्या आजूबाजूला असणाऱ्या सगळ्या गोष्टी तुटून फुटून हे झाल्या होत्या. पण जिथे मी उभी होते, जिथे एवढं अंतर होतं, तिथे मात्र एवढंसही अगदी एक थेंबसुद्धा तिथे कुठे त्या भागात किंवा माझ्या अंगावर कुठेही एक थेंबही त्या भाजीचा कुठे नव्हता. म्हणजे स्वामींनी एवढं माझं संरक्षण केलं. तर माझा हा अनुभव तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. श्री स्वामी समर्थ.